नमस्कार मित्रांनो, जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, तुम्ही मंदिरात गेल्यावर एक गोष्ट नक्की पाहिली असेल. अनेक भक्त मंदिराच्या पहिल्या पायरीला हात लावतात, कपाळाला स्पर्श करतात आणि मगच मंदिरात प्रवेश करतात. काही जण तर त्या पायरीलाच नमस्कार करून पुढे जातात. पण कधी तुम्ही विचार केला आहे का की ही परंपरा का सुरू झाली? देव तर गाभाऱ्यात असतो, मग पहिल्या पायरीलाच का नमस्कार केला जातो? खरं तर आपल्या संस्कृतीत कोणतीही गोष्ट विनाकारण केलेली नाही. प्रत्येक परंपरेमागे एक सुंदर विचार आणि जीवनाला दिशा देणारा संदेश दडलेला आहे. मंदिराच्या पहिल्या पायरीला नमस्कार करण्यामागेही असाच एक सुंदर भाव आहे. जेव्हा आपण मंदिराच्या दारात पोचतो तेव्हा आपण फक्त एका इमारतीत प्रवेश करत नसतो, तर एका पवित्र स्थळी प्रवेश करत असतो. म्हणूनच त्या उंबरठ्याला आणि त्या पहिल्या पायरीला आदराने स्पर्श केला जातो. असं म्हणतात की देवाच्या दारी जाताना माणसाने आपला अहंकार बाहेर ठेवावा. आपण कितीही मोठे असलो, कितीही श्रीमंत असलो किंवा कितीही यशस्वी असलो तरी देवासमोर आपण एक साधा भक्त असतो. पहिल्या पायरीला स्पर्श करणे म्हणजे जणू स्वतःला आठवण करून देणे की आता मी देवाच्या चरणी आलो आहे. माझ्यातील अभिमान, राग आणि नकारात्मक विचार इथेच ठेवून मी पुढे जात आहे. अनेक प्राचीन मंदिरांच्या पायऱ्या पाहिल्या तर त्या वर्षानुवर्षे झिजलेल्या दिसतात. कारण त्या पायऱ्यांवरून हजारो भक्त, संत, महात्मे आणि साधक हे गेलेले असतात. त्यामुळे त्या स्थानालाही एक प्रकारचे पावित्र्य प्राप्त झालेले आहे, असे अनेक लोकांची श्रद्धा आहे. म्हणूनच त्या पायरीला नमस्कार करून भक्त त्या पवित्रतेला वंदन करतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मन शांत करणे. आपण रोजच्या जीवनात अनेक चिंता, ताण आणि काळज्या घेऊन फिरत असतो. पण देवदर्शनासाठी जाताना मन शांत असावे, असा संदेश ही छोटीशी कृती देते. पायरीला नमस्कार करताना आपण काही क्षण थांबतो आणि मन देवाकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, पुढच्या वेळी तुम्ही मंदिरात जाल तेव्हा पहिल्या पायरीला नमस्कार करताना ही कृती केवळ सवयीने करू नका. त्या क्षणी मनात भक्तिभाव ठेवा आणि देवाला प्रार्थना करा की माझ्या जीवनातील अडचणी दूर कर, मला योग्य मार्ग दाखव आणि माझ्या मनात चांगले विचार निर्माण कर. कदाचितच म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ही सुंदर परंपरा जपली. कारण ती फक्त एक कृती नाही, तर नम्रता, श्रद्धा आणि देवाप्रती आदर व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. मित्रांनो, मंदिराच्या पहिल्या पायरीला नमस्कार करणे ही केवळ परंपरा नसून नम्रता, श्रद्धा आणि देवाप्रती आदर व्यक्त करण्याची एक सुंदर भावना आहे. या छोट्याशा कृतीतून आपण अहंकार बाजूला ठेवून देवाच्या चरणी स्वतःला समर्पित करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.